आता सगळ्या बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। छत्रपती शिवरायांबाबत अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विधानानं गदारोळ सुरू झालेला आहे। यावरच शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया देत राहुल सोलापूरकरला गोळ्या घातल्या पाहिजेत असं म्हटलंय। तर ठाकरे गटानं थेट राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलन करत कुठेही दिसाल तर मारणार अशी धमकी दिली आहे। नेमकं काय झालंय पाहूयात। खरं तर मला जर विचारलं तर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जाहीर निषेध नाही फिशत नाहीत, त्याला नीट रट्टे द्यायचे आता। आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी नाक घासून माफी मागितली पाहिजे। महाराष्ट्राच्या आराध्य दैवतानं मुघलांना लाच देऊन सुटका करून घेतल्याचं वक्तव्य राहुल सोलापूरकरांना भयंकर महागात पडलं। कारण आज पुण्यातल्या कोथरूड मधल्या त्यांच्या घरासमोर मराठा संघटनांनी आक्रमक आंदोलन केलं आणि बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली। आज कोथरूड मतदारसंघाच्या वतीनं पुणे शहराच्या वतीनं या वाचाळ वीराचा ज्या पद्धतीने सर्व शिवसैनिकांनी जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येकाला प्रत्येक वेळेस कोणतं ना कोणतं कारण काढून बदनाम करायचं काम करतात। आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत। वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी हे सहन करणार नाही। कायमच हा नवा अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय। आमच्या वडिलांच्या जागी आम्ही त्यांना पाहतो आणि अशा वेळी इतिहासाची ही जी काडीमोड करून इतिहासाची मोडतोड करून ज्या प्रकारे आजही या महापुरुषाचा अपमान ज्याप्रमाणे केला जातो अशा या व्यक्तीचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं धिक्कार निषेध करतोयच। हे झालं फक्त सोलापूरकर यांच्या घरासमोर, पण सोलापूरकरांच्या वक्तव्याचे पडसाद आज राजकीय वर्तुळातही उमटले। जे कोण फिल्म इंडस्ट्री मधले जे काय प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे काय संपूर्ण जे असतील या लोकांनी सुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे। या लोकांना गाडलं पाहिजे। या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो। खरं तर मला जर विचारलं तर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना। आता आम्ही कोणाच्या वाटात जात नाहीत, कोणाच्या वाटा गेलं तर आम्ही सोडणार नाहीत, अजिबात सोडणार नाहीत। आता इथून पुढे छत्रपतींना बोलले तर आता निषेध फिषेध बंद। निषेध कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जाहीर निषेध नाही फिषत नाहीत, त्याला नीट रट्टे द्यायचे आता। राजांसाठी जेल भोगले काय होत नाही, बस यांचा महाजन मस्ती ते बसकून काही बोलून जाते। आपल्या जीव के प्राण असणाऱ्या राजांना महापुरुषांना आपण त्याच्यानंतर म्हणतो माफी मागा म्हणा जाहीर निषेध, आणि त्याचा फोटोला कुठे चप्पल हाणं फेपर काय चप्पल फेपर त्याला हाणायचंच, त्याला सोडायचंच नाही। राहुल सोलापूरकरनं जे वक्तव्य काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आहे ते धादांत या ठिकाणी चुकीचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणार आहे। त्यामुळं अशा वक्तव्याला नुसतं दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही। राहुल सोलापूरकरनी या वक्तव्याबद्दल बिनशर्त शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी नाक घासून माफी मागितली पाहिजे। अवघ्या महाराष्ट्रातून अशा लाखोल्या वाहू लागल्यानंतर सोलापूरकर जागे झाले आणि त्यांनी माफीनामा जारी केला। पण तो करत असतानाही त्यांचं किंतु परंतुचं पालुपद सुरूच होतं।
जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही. मी इतिहास रंजक कसा केला जातो, यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. राजमाता जिजाऊ या मालिकेत राहुल सोलापूरकरांनी औरंगजेबाचा रोल निभावला होता. याचा अर्थ सोलापूरकर हे मुघल इतिहास अभ्यासक होत नाहीत. सोलापूरकर हा दावा करताना जणू ती लाच देताना आपण औरंगजेबाच्या दरबारींसमोर हजर असल्याचा आविर्भाव दाखवताय. पॉडकास्टमध्ये अतिउत्साहाच्या पोटी सोलापूरकर बोलून गेले खरे, पण आता सोलापूरकरांनी महाराजांची बिनशर्त माफी मागून प्रायश्चित्त करणं गरजेचं आहे. अन्यथा शिवप्रेमींचा त्यांच्यावरचा राग हा कमी होणार नाहीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.